हे विजयी झाले, तर भंडाऱ्यामध्ये भाजपने बाजी मारली। एकूण 112 ठिकाणी भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत किंवा विजयी झाल्याचं बघायला मिळतंय। इंदापुरात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते। इंदापूर कृष्णा भीमा विकास आघाडीचे 5 उमेदवार इंदापूरमध्ये विजयी झालेत, तर अक्कलकोटमध्ये मैंदर्गी नगर परिषदेवर भाजपने बाजी मारली। अश्विन, काही ठिकाणी हेही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की नगराध्यक्ष हा वेगळ्या गटाचा किंवा वेगळ्या पक्षाचा आहे, जसं की कणकवलीमध्ये झालेला आहे। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी विजय मिळवलाय। तर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर जिंकलेले आहेत, ज्यांच्यासाठी निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची चुरशीची मानली गेलेली होती। आणि हे आकडेवारी आता समोर आहे। कुणाची गाडी सुसाट सुटली आहे तर ती भाजपची। 112 ठिकाणी भाजप आघाडीवर, शिवसेना 46, राष्ट्रवादी 38, काँग्रेस 22 ठिकाणी आघाडीवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष 11 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13 ठिकाणी आणि इतर ही 27 ठिकाणी आघाडीवर आहेत। तर एकूण 269 कल हे आता समोर आले आहेत, ज्याच्यापैकी 288 पैकी आणि ज्याच्यामध्ये भाजप 112 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। कणकवलीमधला हा निकाल खूप इंटरेस्टिंग म्हणावा लागेल। संदेश पारकर यांच्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आलेली होती। या शहर विकास आघाडीमध्ये एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा एकी पाहायला मिळालेली होती। भाजप विरुद्ध सर्व पक्षीय असा सामना कणकवलीमध्ये रंगलेला होता। संदेश पारकर यांची नगराध्यक्षपदी जरी वर्णी लागलेली असली, ते विजयी झालेले असले तरी नगरसेवक कोणत्या गटाचे कुठल्या पक्षाचे सर्वाधिक येतात याची उत्सुकता असेल, कारण 8 ठिकाणी 15 पैकी भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय, कारण नगराध्यक्षपद त्यांच्या हातातनं गेलेलं आहे। सर्व विरोधकांनी जी एकी दाखवलेली होती त्या एकीचं प्रतीक विजयामध्ये परिवर्तित झालेलं आहे आणि संदेश पारकर शहर विकास आघाडीचे उमेदवार त्यांचा विजय झालेला आहे। या नाऱ्याला कणकवली वासियांनी पाठिंबा दिलेला, आशीर्वाद दिलेला आहे। आणि त्याचबरोबर जे आम्ही शहर विकास आघाडी केली, जे सगळे नेते आहेत, माननीय आमदार निलेश राणे असतील, उदयजी सामंत असतील, आमचे वैभव नाईक असतील, उपरकर असतील, सतीश सावंत असतील, राजन तेली असतील, आणि ज्या सगळ्या जनतेने जो आम्हाला जो काही सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे। माझ्या आई वडिलांचा सुद्धा मला त्या निमित्तानं आशीर्वाद आहेत। आणि मी कणकवली वासियांना एवढंच शब्द देतो की भविष्यामध्ये कुठेतरी शाश्वत विकास आपण त्या ठिकाणी करूया आणि त्याचा शुभारंभ करूया। पुढं तर खरं तर म्हणजे अनेक आमिषं आम्हाला दिली गेली, प्रलोभनं दिली गेली, पण आम्ही तो सन्मानाची, कणकवली शहरवासियांच्या सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे। आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। माझ्या नेते मंडळीचा मनापासून आभार आहे आणि म्हणून तुम्ही सगळं पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे। भाई मला एक सांगा, विरोध होता तुम्हाला, म्हणजे उद्धव ठाकरेंनी विरोध केला, त्यानंतर देखील शहर विकास आघाडी झाली, उद्धव साहेबांनी विरोध केलेला नव्हता। त्यांनी फक्त सांगितलं होतं की एक भूमिका कुठेतरी पक्ष म्हणून राहिला पाहिजे, पण आम्ही सगळे शहर विकास आघाडी, कारण जी एक भ्रष्ट टोळी होती, त्या भ्रष्ट टोळी होती, ऐका मी तुम्हाला सांगितलं की एक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली पॅटर्न उदयास आलेला आहे। हा कणकवली पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी राबवू आणि त्याचबरोबर कणकवलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे। कणकवली शहर एक टोळी, भ्रष्टाचार टोळी होती आणि एक भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचार मुक्त कणकवलीचा आम्ही नारा दिलेला होता आणि कणकवलीकरांनी या नाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठेतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। आम्ही अजिबात कुठेही तर संदेश पारकर यांनी कणकवलीवासियांचे आभार मानलेले आहेत। भयमुक्त कणकवलीसाठी आम्ही सर्वांनी शहर विकास आघाडीची स्थापना केलेली होती। संदेश पारकर हे नारायण राणेंचे कडवे विरोधक मानले जातात। कणकवलीमध्ये 15 पैकी 8 जागी भाजपचा जरी विजय झालेला असला तरी नगराध्यक्षपद हे गेलेलं आहे शहर विकास आघाडीकडे, की जिथे एकनाथ शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि अन्य छोटे मोठे पक्ष एकत्र आलेले होते। मालवणमध्ये शिवसेनेनं मुसंडी मारली, 10 जागांवरती विजय मिळवला आहे। कणकवलीमध्ये 15 पैकी 18 जागी भाजप विजयी झालेली असली तरी नगराध्यक्ष पद मात्र शहर विकास आघाडीकडे गेलेला आहे। संदेश पारकर यांनी मोठा विजय मिळवला आणि हाच कणकवली पॅटर्न अश्विन अन्य ठिकाणी सुद्धा अंमलात आणू आणि त्यासाठी अर्थातच आमचे प्रयत्न असतील असं संदेश पारकर म्हणतात। तर कणकवली 15 पैकी 8 जागी किंबहुना भाजप विजयी। कणकवली शहर विकास आघाडीचे